वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्याच्या नंतर एक असंच मोठं एक व्यक्तिमत्व आमच्या पुढं बसले होते. बसल्याच्या नंतर कीर्तन झाले. कीर्तन झाल्याच्या नंतर जवळ आले आणि म्हणाले, महाराज आता इथपर्यंत आलायच तर शेजारीच आमचं घर आहे. तर मग काय करा, 2 मिनिटं या, चहा पाण्याला तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. असं म्हटल्याच्या नंतर मी म्हणलं जमणार नाही, मला संध्याकाळी कार्यक्रम आहे, लांबचा प्रवास आहे. ते म्हणजे महाराज सारखं सारखं तर येणं होत नाही, गाठ भेट पडत नाही, आता आलायच तर येऊन जा म्हटल्याच्या नंतर खूप हट्ट केला आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरासमोर गेल्याच्या नंतर खूप मोठा बंगला होता. बंगल्याच्या समोर 4-5 गाड्या होत्या. आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर बसले त्यांनी विषय काढला. म्हणजे आमची खूप मोठी कंपनी आहे. काय खूप मोठी कंपनी आहे, दिवसाला 1,00,000-1.5 लाख पॅकेज आमच्या घरात येते, पॅकेज आमच्या घरात येते. असंच बोलता म्हणजे महाराज चला तुम्हाला रान पण दाखवून आणतो. काय म्हणाले, आलाय तर शेत पण फिरून येऊ. शेत फिरून येऊ म्हटल्याच्या नंतर आम्ही शेतात गेलो. शेतात गेल्याच्या नंतर एका बांधावर आम्ही उभा होतो आणि एक लांब लिंबाचं झाड होतं. त्या बांधाला एक लिंबाचं झाड होतं. त्यावेळेस त्या माणसाने मला सांगायला सुरुवात केली आणि आम्हाला म्हटले, महाराज इथून ते लिंबाचं झाड दिसतंय का, इथून ते लिंबाचं झाड दिसतंय का, ते एकट्या पठ्ठ्याचं आहे. काय म्हणले, एकट्या पठ्ठ्याचं आहे. बापाच्या घराला छप्पर सुद्धा नव्हतं. काय होतं, बापाच्या घराला छप्पर सुद्धा नव्हतं, पण एकट्या पठ्ठ्याने एवढी कमवली. काय म्हणाले, एकट्या पठ्ठ्याने एवढी कमवली. मी हसले, थोडासा हसल्याच्या नंतर त्या माणसाने मला विचारलं, महाराज का हसता. काय म्हणाले, महाराज हसताय का तुम्ही, तुम्हाला जोक वाटतोय का एवढं. म्हणजे तसं काय नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तर म्हणलं जमीन काय बोलती ना ते मला समजतं. काय म्हणलं, जमीन काय बोलती ते मला समजतं. असं म्हटल्याच्या नंतर तो माणूस मला म्हणाला, महाराज सांगा ना मला काय म्हणती माझी जमीन, काय म्हणती. त्यावेळेस आपलं असंच म्हणलं, हा तुमचा देवारा दाखवा. काय म्हणलं, तुमचा देवारा दाखवा, देवघर दाखवा. देवघरात गेलो. देवाच्या पुढे मी बस, कुणाला काय येतंय पण आपलं देवाच्या समोर बसल्याच्या नंतर एक सुपारी घेतली. सुपारीवरती हळदी कुंकू वाहिलं आणि डोळे बंद केले. 2 मिनिटं डोळे बंद ठेवले, डोळे उघडले आणि उघडल्याच्या नंतर त्याने लगेच विचारलं, महाराज काय म्हणती जमीन. काय म्हणले, महाराज काय म्हणती जमीन. असं म्हटल्याच्या नंतर परत हसले. तर म्हणला, महाराज तुम्ही परत हसताय. त्यावेळेस मी त्याला सांगितलं, बाबा तुमची जमीन असं म्हणती, ह्याच्या आधी कितीतरी मला नवरे होते. नवरे म्हणजे काय, ह्याच्या आधी कितीतरी मला मालक होते. आता हा आहे, हा गेल्याच्या नंतर दुसरा कोणीतरी येणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की ती आजपर्यंत कुणाचीही झाली ती जमीन मला म्हणते मी आजपर्यंत कुणाचीही झाली, आता पण मी कुणाचीही आणि इथून पुढेही मी कुणाची होऊ शकत नाही. मग आपलं काय चाललंय, आपल्याला काय वाटतं, हे माझं आहे, ते माझं आहे. घर कुणाचं आहे, माझं आहे. आपण गेल्याच्या नंतर घर काही सोबत घेऊन जातोय का, जमीन काही सोबत घेऊन जातोय का. आपले किती पैसा प्रॉपर्टी असू द्या, एक गोष्ट तुम्हाला माहितीये का, आपण मेल्याच्या नंतर आपल्या अंगावरती जे कापड टाकतात त्याला कोणत्याही प्रकारचा खिसा, त्याच्यात 4-2 बंडल घालता येतील आणि वरती गेल्यावर वशीला लावता येईल. ते आपल्या इथं चालतं, टेबलाच्या खालून द्या, टेबलाच्या वरून द्या. तिथं चालतंय का, तिथं मोकळे हात घेऊन जावं लागतं. काय भूषण आहे घेती काढून
काय सगळ्याला सिकंदर राजा माहिती का? सिकंदर नाव तुम्ही ऐकून असतात, बरोबर का? सिकंदर नाव ऐकून असतात. त्याचं एकच स्वप्न होतं की सगळ्या जगावरती त्याला राज्य करायचं होतं. सगळ्या जगावरती त्याला राज्य करायचं होतं. राज्य करायचे असल्या कारणाने त्यांनी तेवढं जिंकलं पण होतं. असं नाही की तो तसाच गेला, त्यांनी सगळं जिंकलं पण होतं. पण ज्यावेळेस त्याची मरणाची वेळ आली, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सेवकांना सांगितलं, बाबा हो, मी जर गेलो तर माझे दोन्हीही हात मोकळे खाली सोडा. काय म्हणला? माझे दोन्हीही हात खाली सोडा. सगळ्या जगाला कळू द्या सिकंदराच्या सगळ्या जगावरती राज्य केलं, पण जाताना एक फुटकी कवडी सुद्धा हातात घेऊन गेला. मग गर्व करताय कशाला?